नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या महा-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा असलेला विषय तो म्हणजे गणित. गणितामध्ये हे भूमिती आणि भूमितीमध्ये भौमितिक आकृत्यांची परिमिती आहे आणि मग परिमितींचे जे सूत्र आहेत, ते सूत्र लक्षात ठेवण्यासाठी काही जबरदस्त ट्रिक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण सुरुवात करूया ते म्हणजे परिमिती म्हणजे काय? तर परिमिती जी असते ती एक सरळ-सरळ आपल्याला सांगता येईल ते म्हणजे आकृतीच्या सर्व बाहेरील कडांची बेरीज असते मित्रांनो. बघा लक्षात घ्या. त्यासाठी विशेष काही सूत्रपाठ करण्याची गरज नसते. काही फक्त महत्त्वाच्या गोष्टी आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या, की ऑटोमॅटिक त्या आपल्या लक्षात राहत असतात. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग आपण नेमकं ज्या भौमितिक आकृत्या आहेत त्यांचे जे परिमिती आहेत, त्या परिमितींची सूत्र लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक आपल्याला लक्षात घेता येतील, ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. चला, तर पहिला आहे थोडक्यात समान बाजूंचा गट. म्हणजे यामध्ये गुणाकार ट्रिक असते याच्यात. ज्या ठिकाणी म्हणजे ज्या आकृत्यांच्या बाजू समान असतात तिथे फक्त बाजूंची संख्या किंवा आणि एका बाजूची थोडक्यात लांबी यांचा गुणाकार करायचा असतो. बघा सरळ-सरळ आपल्याला सांगता येईल. इथं चौरस जर घेतला आपण तर चौरस म्हणजे हा आपल्याला माहिती आहे तो चारही बाजू त्याच्या सारख्या असतात आपल्याला सांगता येईल. मग चौरसाचे जर आपल्याला परिमिती म्हणजे पेरिमीटर काढायचं असेल तर 4 गुणिले बाजू. बघा 4 बाजू 4ही समान आणि म्हणून मग 4 गुणिले बाजू असं हे सूत्र आपण लक्षात ठेवू शकतो. आता त्रिकोण, समभुज त्रिकोण आहे. तिन्ही बाजू समान असतात. मग त्यावेळेला 3 गुणिले बाजू हे त्याचं थोडक्यात परिमिती आपल्याला सांगता येईल. त्यानंतर समभुज चौकोन. आता बघा इथं हा देखील चौरसासारखा ज्याच्या चारही बाजू समान असतात. त्यामुळं सूत्र तेच आपल्याला राहील. बघा लक्षात राहिलं. मग आता चौरस, समभुज चौकोन म्हणजे रोम्बस आहे, स्क्वेअर आहे आणि ट्रायंगल आहे. यांचे सगळ्यांचे पेरिमीटर्सचे फॉर्म्युले म्हणजे आपण लक्षात ठेवायचे आहेत. बघा 4 गुणिले बाजू म्हणजे हे कशाचं आहे थोडक्यात हे चौरस आणि समभुज चौकोनाचं आहे आणि मग 3 गुणिले बाजू हे आपल्याला समभुज त्रिकोणाचं पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आपण त्याच्या आकृत्या या ठिकाणी दिल्या. हे बघा हा चौरस आहे, हा समभुज त्रिकोण आहे आणि हा समभुज चौकोन आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे त्यांच्या आकृत्या पाहायला मिळतील. सूत्र बघा 4 गुणिले बाजू, 3 गुणिले बाजू आणि 4 गुणिले बाजू. हे आपण लक्षात ठेवायचंय. आता जोडीदारांचा गट आपण पाहू. म्हणजे समोरासमोरील बाजू. समोरासमोरील बाजूचा खेळ म्हणजे थोडक्यात आपला रेक्टेंगल सांगता येईल आयतामध्ये. म्हणजे इथं या ठिकाणी ही बाजू आणि ही बाजू समान आणि ही वरची बाजू आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल ही खालची बाजू. या बाजू समान आहे तसं सांगता येईल. बघा आता बघूया त्यांचं काय हे थोड्या ट्रिक सांगता येईल. दोघांची बेरीज करा आणि पट करा. म्हणजे काय लांबी काय आहे दिली बघा, रुंदी काय दिली बघा, त्यांची बेरीज करायची गुणिले 2 करायचं. म्हणून मग अच्छा आता समांतरभुज चौकोनाचं बघूयात. चौकोनामध्ये फक्त बदल काय आहे? आयतासारखाच नियम आहे. म्हणजे शेजारच्या 2 बाजूंची बेरीज करायची आणि दुप्पट करायची. म्हणजे पाया आणि लगतची बाजू हे थोडक्यात आणि गुणिले 2. बघा आयताचं आपण पाहिले लांबी आणि रुंदी यांची बेरीज करायची आणि गुणिले 2 करायचंय. आता म्हणजे आयत, समांतरभुज चौकोन यामध्ये आपल्याला सांगता येईल. बघा हे जोडीदारांचा गट आहे. तर ही आयताची आकृती या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. समांतरभुज चौकोनाची अशा पद्धतीनं पाहायला मिळेल. आता या ठिकाणी बघा म्हणजे हा आयतच असतो. दोन्ही बी जवळपास सेम असं आयतच असल्यासारखेच फक्त हा बाजू थोडक्यात चोपल्यासारख्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे इथं बघा 2 गुणिले पाया अधिक बाजू आणि इथं 2 गुणिले लांबी अधिक रुंदी अशा प्रकारची ही आपल्याला ट्रिक सांगता येईल. त्यानंतर आता नो फॉर्म्युला गट म्हणजे याच्यात फॉर्म्युला नाही, बाजू वेगवेगळ्या असतात. जसं की विषमभुज त्रिकोण त्याला सेकंड ट्रायंगल असं म्हणतात. तर बघा याची सरळ-सरळ काय करायची फक्त बेरीज करून टाकायची. हे नो फॉर्म्युला गट लक्षात घ्या मित्रांनो. याची बेरीज करून टाकायची. बघा बाजू ए आणि बाजू सी यांची बेरीज. समलंब चौकोनामध्ये 4 वेगवेगळ्या बाजूची बेरीज ए, बी, सी, डी म्हणजे ट्रॅपेझियम आणि कोणतीही अनियमित अनियमित बहुभुजाकृती असल्या त्या सगळ्या बाजूंची बेरीज करायची. थोडक्यात त्यांचं ज्या बाजू आहेत त्या अगोदर मोजून घ्यायच्या आणि त्यांची बेरीज करायची. हे आपल्याला एका आकृतीमध्ये पाहायला मिळेल, की कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे.
बघा नो फॉर्म्युला गटमध्ये हे आहे थोडक्यात विषमभुज त्रिकोण, तिन्ही बाजू वेगवेगळे आहेत. सरळ यांची बेरीज करा. समलंब चौकोन याच्या अशा प्रकारे आकृती आहे. सरळ यांची बेरीज करून टाका. कोणतीही अनियमित बहुभुजाकृती. आता हिचं काय बहुभुजाकृतीमध्ये हिच्या काय बाजू सारख्या नाहीत. म्हणजे ह्या बाजू बाहेरच्या बाजू काय करायच्या मोजायच्या आणि थोडक्यात त्यांची बेरीज करून घ्यायची. आता वर्तुळ गटाचं पाहूयात. जिथे पाय येत असतो. म्हणजे वर्तुळाच्या परिमितीला थोडक्यात आपण थोडक्यात काय म्हणत असतो, परिघ म्हणत असतो, सर्कम्फरन्स म्हणत असतो. म्हणजे गोल आकृती आली की आपल्याला माहिती आहे पाय येत असतं. मग आता इथं जसं की पण माहिती आहे आपण क्षेत्रफळाच्या ट्रीमध्ये पाय आर स्क्वेअर पाहिलं होतं. तर तो जो आर 2 आहे वरचा, तो काय करायचा खाली आणायचा म्हणजे 2πr हे या पद्धतीने असतं. मग किंवा मग पाय डी आणि थोडं म्हणजे डी म्हणजे काय असतं थोडक्यात तो डायमीटर असतो, व्यास असतो. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. म्हणजे वर्तुळाचे जे परिमिती आहे, तर ती 2πr आहे हे आपल्या लक्षात ठेवायचं. सेम म्हणजे सर्कलचं म्हणजे अर्धवर्तुळाचे काय असेल, तर इथं बघा या ठिकाणी आर अधिक 2r हे लक्षात ठेवायचं. इथं आपण कधी-कधी काय होतं ना, की आपण थोडं गोंधळात पडतो. तो गोंधळात न पडता, की पूर्ण वर्तुळात निम्मे आपण करता आणि चुकतो आपण. परंतु तसं नाही करायचं. अर्धवर्तुळ म्हणजे ही अर्धी वाटी थोडक्यात पाय आर झालं आणि वाटीची वरची सरळ कड म्हणजे 2r झालं. म्हणून मग हे आपल्याला सांगता येईल. म्हणून आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे सूत्र, की पाय आर अधिक 2r म्हणजेच या पद्धतीनं आपल्याला सूत्र त्याचं लक्षात ठेवता येईल. बघा या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं, की अशा प्रकारे ही आपण वर्तुळ गट जिथे येतो त्या ठिकाणी ही आकृत्या आपण त्याच्या पूर्ण वर्तुळाच्या आणि अर्धवर्तुळाच्या पाहिलेल्या आहेत. बघा पूर्ण वर्तुळामध्ये 2πr आणि अर्धवर्तुळाचं जे आहे हे πr आणि 2r हे अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. म्हणून मग हे सूत्र आपण लक्षात ठेवायचे आहे. याला पाठ करण्याची काहीही गरज नाही. फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या तास आपण भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.